समर्थ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ते द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री गुरुचरण प्रतापे पुण्य पापे दलाले त्रिभुवन समतीर्थे ज्ञान गंगे मिलाले शुभाशुभ पाता भावना राम झाली सहावादले महाराज निषदिनी गुरुराय उन्मनी रूपाले श्री राम समर्थे ध्यान मूलम गुरुर्मूर्ति पूजा मूलम गुरुर्पाधा मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मुक्तिमूलं गुरुकृपा वंदुसुविना सद्गुरु शांतन वंदुसुविना करुणा सागरन वंदुसुविना भक्त रक्षकन वंदुसुविना भावराज शिष्यन वंदुसुविना श्री गिरिमल्लेश्वरन वंदुसुविना श्री शिव प्रभु गुरुदेवरन वंदुसुविना इंचगिरि निवासरन् देवदेवननो श्री ज्ञानेश्वरी अध्याय नववा होया साहसे राजविराज योगो नाम निरूपणम् वाचन्यास प्रारंभ करितो महाराज श्री गणेशाय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री गोपाल कृष्णाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। तेरे अवदान एक दे दीजिए
मग सर्व सुखासी पात्र होईले. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडा ऐका. परी प्रौढी न बोलो जोरी, तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी. देयाचे अवदान हे माझी विनवणे सलगीची. काजे लळेंच्या लळे सरती, मनोरथांचे मनोरथ पुरती. जरी माहेर श्रीमंत होती तुम्हासी. तुमचे आधिट्याचे ओले, सासिन्नले प्रसन्नतेचे मळे. ते माऊले देखोने लोळे, श्रांतुजी मी. प्रभो तुम्ही सुखामृताचे डोह, म्हणून आम्ही आपल्या स्वेच्छा ओलावो. येथे जरी सलगी करू भियो, तरी नियो के पाव. नातरे बाळक बोवाडे बोली, वांकुडा विचुका पाऊली. ते चोल करून माऊली रिझे जेवे. तेवे तुम्हा संताची पड्यावो. कैसे नेतरी आम्हावरी हो. या भोवा आळवया जी ओझो सलगे करीत. वाचून माझे बोलले योग्यते, सर्वज्ञ भावदृष्टी श्रोते. काय गड्यावरी सारस्वे पडोस कीजे. अवधारा आवडे तैशाने धुंदरू, परी मातेजी न मिरवे काय करू. अमृताची ताटू ओगरू, ऐसी रसोय कैची. हा हो हिमकराशी विंझणे, की नादा पुढे ऐकवणे. लेण्याशी लेणे हे काही आथी. सांगा परिमळे काय तुरंबावे, सागरे कवणे ठाई नहावे. हे गगनाची आडे आगवे, ऐसा पवाडू कैचा.
तैसे तुमचे अवदान लावे आणि तुम्ही म्हणाये होय ऐसे वक्रत्व ऐसे वक्रत्व कवण आहे जेणे रिधा तुम्हे तरी विश्व प्रगटते आगवस्थे काय हातिवेन न कीजे आरते का चुलोदिके आपा पंते अर्थो निजे प्रभो तुम्ही महिषाची मूर्ती आणि मी दुबळा आरती तुसे भक्ती म्हणून बोल जरे गंगावती तरी स्वीकारिलांकी बाळक बापाचे ताटीर घे आणि बापा तेचे देऊ लागे की तू संतोष लेने वेगे मुख ओढवे ऐसा मी जरी तुम्हा प्रती सावटी करीतसे बाळमते तरी तुम्ही संतोष की ऐसे जाती प्रेमाची असे आणि तेने आपुलाचे मोहे तुम्ही संत घेतले असा बोहे म्हणून बोलजे सलगीची नोहे आभारू तुम्हा अहो ताण्याचे लागला झडे तेने अधिकाची पाणी फुटे रोषे प्रेम धुणवटे पडिया त्याचे म्हणून मद लेंकुरा वाचून बोले तुम्हाचे कृपाळूपण चिन्ह निदैले तेचेले ऐसे जी जाणवले सलगी बोलिलो मी एरवी चांदणे पिकचे पिकजत आहे की वार्या घापत आहे वाहणे हा हो गगनाची घवसणे घालिजे केवे ऐका पाणी उगिज न लगे नवनीत पार्थूला न रिघे तेवी लाजले व्याख्यानुर्गे देखो निजयाते हे असो शब्द ब्रह्म शब्द माळविलेला निवांतू निजे तो गीता तू मराठिया बोलिजे हा पाडू काय
परी ऐशी आहे मज दिवस तो पुढत्याची एकी आशा जे धिटीचा करुणे भवादृष्टाशा परिलयांत व्हावे तरी आता चंद्रापासून निवावे जे अमृताहून जीवविते तेने अवधान कीयो वाढविते मनोरथा माझिया का जय धिटिया तुमच्या वरुखे तै सकळार्थ सिद्धी मत पिके हेरवे कोंबला उन्मेष सुखे जरी उदास तुम्ही सहजे तरी अवधारा वक्रत्वावधानाचा होय चारा तरी धोंदे पोलती अक्षरा प्रमेयाची अर्थ बोलाची वाट पाहे तेत अभिप्रावते वे भावाचा पुलवरा होत जाते मतीवरी म्हणून संवादाच्या सुवावो ढळे तरे हृदयाकाश सारस्व ओळे आणि श्रोता दुश्चिता तरे वितुळे मांडला रसो अहो चंद्रकांतो ध्रुवता कीर होई परी ते आतवटी चंद्रिकी आहे म्हणून वक्ता तो वक्ता नोये श्रोतेनी वीण परी आता आमुते गोड करावे ऐसे तांदुळे कासया निववावे सायकळायाने काय प्रार्थावे सूत्राधारते तू काय बहुल्यांच्या मा काया नाचवे की आपुले जाणवेचे कळ वाढवे म्हणून आम्हाला ठेवा ठेवे काय काये तव श्री गुरु म्हणती काय झाले हे समजताही आम्हा पावले आता सांगे जे निरोपिले श्री कृष्ण देवे तेत संतोषिणी निवृत्ती दासे जी जी म्हणून उल्हासे अवधार श्री कृष्ण ऐसे बोलत झाले ना तरी अर्जुना हे बीज पुढते सांगितले तुझ जे अंतःकरणेचे गुज
जीवाची येणे माने जीवाचे फोडावे मग गुज कापा मज सांगावे ऐसे काही स्वभावे कल्पिसी जरी तरी परेसी गा प्राज्ञा तो अस्तेच्या समज्ञा बोलिले गोष्टीच्या अवज्ञा नेणसी करो म्हणून गूढपण आपले मोड वरी न बोलणे बोलावे घाव परी आमचे जीवींचे पडो तुझ्या जीवी अगाथाने कीर धूळ गुड परे थानाशीची नव्हे की गोड म्हणून सरे की सेविताचे चाड जरे अनन्य मिळे मुळाहून बीज काढिले मग निर्वाळले मूर्ती फेरिले तरी ते सांडे विखुरी गेले म्हणो एकाई याला ये सुमनुवाने शुद्धमती जो अनिंदुक अनन्य गते पैगा गौपी परिसम तया प्रते चाळविजे सुखे तरी प्रस्तुत आता गुणे काही तू वाचून आणिक नाही म्हणून गुज तरी तुझ्या ठाई लपवू नये आता किती नावा नावा गुज म्हणता कानडे वाटेल तुझ तरी ज्ञान सांगेन सहज विज्ञानेशी वरी तेंचे असे निवाडे जैसे भेसळले खरे खुडे मग काढले फाडो वाडे पारखुनिया काचांचुडे चेने सांडसे सांडिजे पय प्राणे राजहंसे तुझे ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ मग वाराची दारसां पडियन्नला कोटका नुरेशी जैसा आणि कणाचा पैसा
राशिवा जोडे तैसे जे आळले साठी संसार संसारीचे गांठी लावून बैसवे पाटी मोक्ष श्रीच्या जे जाणेन या विद्यांच्या गावी गुरुत्वाची आचार पदवी जे सकळ गुह्यांचा गोसावी पवित्रा राहो आणि धर्माचे निज धाम देवींची उत्तमाचे उत्तम पैजया येता नाही काम जन्मांतराचे मोटके गुरुमुखे उदयजत दिसे आणि हृदय स्वयंभूची असे प्रत्यक्ष भावो लागे तैसे पैसा याची तैसीची गा सुखाच्या पाऊटी चढता येईल जयाच्या भेटी मग भेटल्या कीर मिठी भोगण्याही पडे परी भोगाची ऐलीकडे मेरे चित्त उभे ठेले सुखा भरे ऐसे सुलभ आणे सोपारे वरी परब्रह्म पैगा आणि कैक याचे जे आता आल्या तरी नवचे आणि अनहोता काही नवेचे वरी विठी ना येत जरी तू ताकिका ऐसी हन घेसी शंका नाई वडी वस्तू हे लोका उरली केवी पा जे ऐकत रे वाचिया वाढे जळत जळती आगी घालिया उडे ते अनयासे का सोगोडी सांडिती केवे तरी पवित्र आणि रम्य देवींचे सुखोपाय गम्य आणि स्वसुख परम धर्म्य वरी केवी वरी आपणा पे जोडे ऐसा अवघाची आसुरवाडू आहे
तरी जनताही केवी उरू लागे का हा संख्येच्या ठावकीर होये परी न धरिजे तुहा पाहे पा दूध पवित्राने गोड पाशी त्वचेतिया पदर हाड परिते अघोरुनी गोचड अशुद्ध काय न सेविती का कमल कंदा आणि दुर्धरो नांदणूक एकेची घरी परी परागो सेविजे भ्रमरी हेरा चिखलूची उरे नातरे निर्दैवाच्या परिवारी लोहारुतलिया आहाती सहस्त्रधरे परी तेत वसोनी उपवासु करी का दरिद्री जिये तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखेचा आराम की भ्रांतीची कामो विषयावरी बहु मृगजळ देखून डोळा खुंतीजे अमृताच्या गिळ्या तोडिला परशु बांधिला गळा शुक्तिका लाभे तैसी अहममतेची आझवड सवडी मातेन पतिवते बापुडे म्हणून जन्म मरणाच्या धुतडे डोळे जे ठेले रवी मी तरी कैसा सुखाप्रती भानु का जैसा काही दिसे न दिसे ऐसा वाणीचा नोही माझे या विस्तारलेपणाचे निनावे हे जग चिन्होय आघवे तैसे दूध मुराले स्वभावे तरी तेंची दही का बीजच झाले तरू अथवा भांगराची अलंकारो तैसा मज एकाचा विस्तारो ते हे जग हे अव्यक्तपणे थिजले तेंची मग विश्वाकारे होती जले तैसे अमूर्त मूर्ती जी विस्तारले त्रैलोक्य जाणे मगादे देहांते जी अशेषी भूते पै माझ्या ठाई बिंबवते जैसे जळे फेण
तैसी भूते माझ्या ठाई बिंबते तया माझी मी नाही या उपपत्ती तुझे पाही सांगितलिया मागा म्हणून बोलिला असत्य न कीजे या लागे असो परी मज अंत पैसो धिठी तुझी आमच्या प्रकृती पहिलीकडेल भाव जरी कल्पने वीण लागशी पाहो तरी मज माझी भूते हेही वावो जे मी सर्व म्हणून तेची संकल्पाची सांज जै लोपे तै अखंड चिते आये स्वस्वरूपे तैसे शंका धात खेवेला लोपे आपण माळेचे पाहो पा कापुसाच्या पोटी काय कापडाची होती पेटी तो वेडेल त्याची आधिटी कापडे झाला जरे सोने लेणे होऊन घडे जरी सोने लेणे होऊन घडे तरी तयाचे सोने पण न मोडे हेल अलंकार हे वरचिली कडे लेतयाचे निभावे सांगे पडिसारीच्या प्रत्युत्तरे कारिसाजे आविष्कारे ते आपले की साचोकारे ते तेंची होते तैसे निर्मळ माझ्या स्वरूपी जो भूत भावना आरोपे तयासी तयाची संकल्पी भूताभासु असे हे असुवांगी भरलिया भवंडी जैसा भोवता दिसती ओरडे दरडे तैसी आपल्या कल्पना खंडे गमती भूते तिची कल्पना सांडून पाही तरी मी मूर्ते माझ्या ठाई हे स्वप्नी परी नाही कल्पावया जोगी म्हणून परेशीगा प्रियोत्तमा या परी मी विश्वेशी विश्वात्मा जो या लटकिया भूत ग्रामा भाविव सदा मी परिस भूत भावनो परी सर्व भूतासी अग्निनो अभिन्नो जैसे प्रभाणे भानो एक चिते हा
मुचा ऐश्वर्य योग तुवा देखिला की चांगो आता सांगे काही येथो भूत भेदाच्या असे याला हे मज पासून भूते आणि नव्हे ती हे निरुते आणि भूता वेगळले माते कहीच न मनी हो पै गगन जेवणे जैसे पवनु ही गगने तेवढाची असे सहज आल्या वेगळा दिसे हेरवी गगन तेंचितो म्हणून नाही आणि असे हे कल्पनेचे सरवसे जे कल्पनालेश भ्रंसे आणि कल्पनेसवी होये तरी पुढती जरी विपाये बुद्धीसी कल्पनेची झोंपे तरी अभेद बोलू जाये जे स्वप्नी पडिले श्री ज्ञानेश्वरी अध्याय 9 गोव्या 100 वाचून झाले आहेत महाराज पुंडलिक वरदिहारी विठ्ठल